सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय गणित भाग 2 धडा 12 परिमिती व क्षेत्रफळ उदाहरण संग्रह 49 स्वाध्याय आणि संपूर्ण उत्तरे 1 लांबी 7 सेमी आणि रुंदी 4 सेमी असलेला आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल? उत्तर आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी बरोबर 2 गुणिले 7 अधिक 2 गुणिले 4 बरोबर 14 अधिक 8 बरोबर 22 सेमी। आयत तयार करण्यासाठी 22 सेमी लांबीची तार लागेल। दोन एका आयताची लांबी 20 मी व रुंदी 12 मी आहे, तर त्या आयताची परिमिती किती? उत्तर आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी बरोबर 2 गुणिले 20 अधिक 2 गुणिले 12 बरोबर 40 अधिक 24 बरोबर 64 सेमी। आयताची परिमिती 64 सेमी आहे। तीन एका चौरसाची प्रत्येक बाजू 9 मी आहे, तर त्या चौरसाची परिमिती काढा। उत्तर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी बरोबर 4 गुणिले 9 बरोबर 36 मीटर। चौरसाची परिमिती 36 मीटर आहे। चार 160 मीटर लांब व 90 मीटर रुंद असलेल्या मैदानाभोवती 4 फेऱ्या घातल्यास किती किलोमीटर अंतर चालून होईल? उत्तर आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी मैदानाची परिमिती बरोबर 2 गुणिले 160 अधिक 2 गुणिले 90 बरोबर 320 अधिक 180 बरोबर 500 मीटर। मैदानाभोवती एक फेरी घातल्यास 500 मीटर अंतर चालून होते, तर 4 फेऱ्या घातल्यास बरोबर 4 गुणिले 500 बरोबर 2000 मीटर बरोबर 2 किलोमीटर। मैदानाभोवती 4 फेऱ्या घातल्यास 2 किलोमीटर अंतर चालून होईल। 5 संजू दररोज एका चौरसाकृती बागेभोवती 12 फेऱ्या पूर्ण करतो। बागेच्या प्रत्येक बाजूची लांबी 120 मीटर आहे, तर संजू दररोज किती अंतर चालतो ते किलोमीटर मीटरमध्ये लिहा। उत्तर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी बागेची परिमिती बरोबर 4 गुणिले 120 बरोबर 480 मीटर। बागेभोवती एक फेरी पूर्ण केल्यास 480 मीटर अंतर चालून होते, तर चौरसाकृती बागेभोवती 12 फेऱ्या पूर्ण केल्यास बरोबर 12 गुणिले 480 बरोबर 5760 मीटर बरोबर 5 किलोमीटर 760 मीटर। संजू दररोज 5 किलोमीटर 760 मीटर अंतर चालतो। 6 एका आयताकृती भूखंडाची लांबी 50 मीटर व रुंदी 30 मीटर आहे। त्याच्या कडेने तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे आहे। तारेचा दर 60 रुपये प्रति मीटर असल्यास कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च किती येईल? उत्तर आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी भूखंडाची परिमिती बरोबर 2 गुणिले 50 अधिक 2 गुणिले 30 बरोबर 100 अधिक 60 बरोबर 160 मीटर। आयताकृती भूखंडाच्या कडेने तारेचे एकपदरी कुंपण घातल्यास 160 मीटर तार लागेल।
तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे असल्यास बरोबर 3 गुणिले 160 बरोबर 480 मीटर. तारेचा दर 60 रुपये प्रतिमीटर असल्यास कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च बरोबर 60 गुणिले 480 बरोबर 28,800 रुपये. कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च 28,800 रुपये येईल. 7. एका खेळात चौरसाकार क्रीडांगणाभोवती धावावे लागते. क्रीडांगणाच्या प्रत्येक बाजूची लांबी 20 मीटर आहे. एका खेळाडूने त्या क्रीडांगणाभोवती 5 फेऱ्या घातल्या तर तो किती मीटर अंतर धावला? उत्तर: चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी. क्रीडांगणाची परिमिती बरोबर 4 गुणिले 20 बरोबर 80 मीटर. क्रीडांगणाभोवती एक फेरी घातल्यास 80 मीटर अंतर धावून होते. क्रीडांगणाभोवती 5 फेऱ्या घातल्यास बरोबर 5 गुणिले 80 बरोबर 400 मीटर. एका खेळाडूने त्या क्रीडांगणाभोवती 5 फेऱ्या घातल्या तर तो 400 मीटर अंतर धावला. 8. 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद असणाऱ्या शेताला 4 पदरी कुंपणतार लावायची आहे तर त्यासाठी किती तार लागेल? उत्तर: आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. शेताची परिमिती बरोबर 2 गुणिले 60 अधिक 2 गुणिले 40 बरोबर 120 अधिक 80 बरोबर 200 मीटर. शेताला एक पदरी कुंपणतार लावल्यास 200 मीटर तार लागेल. शेताला 4 पदरी कुंपणतार लावल्यास बरोबर 4 गुणिले 200 बरोबर 800 मीटर. शेताला 4 पदरी कुंपणतार लावायची आहे तर त्यासाठी 800 मीटर तार लागेल. 9. एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 24.7 सेमी, 20.4 सेमी व 10.5 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाची परिमिती किती? उत्तर: त्रिकोणाची परिमिती बरोबर 24.7 अधिक 20.4 अधिक 10.5 बरोबर 55.6 सेमी. त्रिकोणाची परिमिती 55.6 सेमी आहे. 10. आलेख कागदावरील आकृत्या पहा. त्यांच्या बाजू आलेखावरील रेघांच्या सहाय्याने मोजा. प्रत्येक आकृतीची परिमिती योग्य चौकटीत लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.